वारे मोदी तेरा खेल सस्ता सस्ती दारू महंगा तेल. आता ते बिचारे आमचे चंद्रकांत पाटील ते किती प्रेमाने केसाला तेल लावतात. तर त्यांनी काय करायचं सांगा बरं. रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं हे, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं इंधन वापरू नका. अहो तुम्हाला रात्रीच काय आठवतं? 7 नंतर, 7 नंतरच ना काय होतं माहित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड थेट घोड्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन केलं. जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर बसून तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोडागाडी आणि बैलगाडीच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या भवनात प्रवेश केला. जितेंद्र आव्हाडांनी थेट घोड्यावर बसून पत्रकार परिषद घेतली. कदाचित पहिल्यांदाच घोड्यावर बसून एखाद्या नेत्याने पत्रकारांशी संवाद साधला असावा अशी चर्चा या निमित्ताने झाली. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की उद्यापासून सर्व मंत्र्यांनी आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा, तसेच मुख्यमंत्र्यांनीही एकाच गाडीत प्रवास करावा. अधिकाऱ्यांनी देखील शासकीय वाहनांचा वापर कमी करावा. जर मोदी सरकारला खरोखरच इंधन बचत अपेक्षित असेल तर सर्वसामान्य जनतेवर भुर्दंड लादण्यापेक्षा स्वतःच्या ताब्यातील वाहनांची संख्या कमी करून त्याची अंमलबजावणी स्वतःपासून करावी असं मत आव्हाड यांनी व्यक्त केलंय. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर देशभरातून टीका होते. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या या आंदोलनाची देशभरात नक्की चर्चा होऊ शकते हे मात्र नक्की. आजच्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेब यांनी. बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल सस्ता सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडलेत, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबाने मरा, हे बघा त्याचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले 1-2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्र देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळेच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला मिळणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू आपल्याला पाठवणार आहे आणि बढती दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे म्हणून पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका, म्हणा गाड्यांमध्ये आणि फिरा घोड्या गाड्यांवरनं. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही, त्याला खायला काय घालणार, त्याचे पैसे कुठून आणणार. अहो याच्या पुढे सगळ्यासाठी रांगा लागतील. याच्या पुढे रेशनच्या दुकानांसमोर सुद्धा रांगा लागतील. इतकी वाईट परिस्थिती या देशाची होणार आहे. अहो पण ही कुठली हुकुमशाही. रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं हे, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं इंधन वापरू नका. अहो तुम्हाला रात्रीच काय आठवतं? 7 नंतर, 7 नंतरच ना काय होतं माहित नाही. रात्री 7:30-8ला आता ते इंधन वापरू नका. आता ते बिचारे आमचे चंद्रकांत पाटील ते किती प्रेमाने केसाला तेल लावतात. तर त्यांनी काय करायचं सांगा बरं. आमचं ठीक आहे, आम्ही केसाला तेलच वापरतो. मात्र काटकसर आहे त्यांचं आव्हान. अरे कसलं काटकसर? एवढे वर्ष नाही झाली या देशामध्ये काटकसर. अचानक कसली काटकसर करताय? महापौरांना निवेदन परिवहन मध्ये. आता महापौरांनी परिवहन मध्ये फिरावं, गाडी आसपासून इथेच ठेवावी. आयुक्तांनी चालत यावं. हे मोदींनी सांगितलंय. मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलंय काटकसर करा. मग उपमहापौर, महापौर यांनी सगळ्यांनी चालत यावं. देशसेवेसाठी आलेत ना हे. एकूणच
आव्हाड यांचं घोड्यावर बसणं आणि थेट घोड्यावरून पत्रकारांशी संवाद साधणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने करा.